नमस्कार मित्रांनो. तर आज आपण जी केचे अतिमहत्त्वाचे 50 प्रश्न पाहणार आहोत. तर तुमचा जास्त वेळ न घेता आपण प्रश्नांना सुरुवात करूया. प्रश्न पहिला, मानवी शरीराचे सामान्य तापमान किती असते? तर 98.4 अंश फेरॉल हे मानवी शरीराचे सामान्य तापमान असते. प्रश्न दुसरा, काळा घोडा उत्सव कोणत्या शहरात साजरा करण्यात येतो? तर काळा घोडा उत्सव मुंबई या शहरात साजरा करण्यात येतो. पुणे जिल्ह्यातील भाटघर धरणे कोणत्या नदीवर बांधलेले आहे? तर पुणे जिल्ह्यातील भाटघर धरण हे वेळवंडी नदीवर बांधलेले आहे. प्रश्न चौथा, रासायनिक प्रयोगशाळा कुठे आहे? तर पुणे येथे राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा आहे. प्रश्न पाचवा, कोणत्या जीवनसत्वामुळे हाडे बळकट होतात? तर ड जीवनसत्वामुळे हाडे बळकट होतात. प्रश्न सहावा, शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती? तर मित्रांनो, शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी ही यकृत आहे. प्रश्न सातवा, कोणते झाडे जमिनीतील पाण्याची पातळी खालवण्यासाठी कारणीभूत आहे? तर निलगिरी हे झाड जमिनीतील पाण्याची पातळी खालवण्यासाठी कारणीभूत आहे. प्रश्न आठवा, महाराष्ट्रातील कोणत्या नदीला दक्षिण गंगा म्हणून ओळखतात? उत्तर, महाराष्ट्रातील गोदावरी नदीला दक्षिण गंगा म्हणून ओळखतात. प्रश्न नववा, भारतातील पहिला पर्यटन जिल्हा असल्याचा मान महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात मिळाला आहे? उत्तर, सिंधुदुर्ग. प्रश्न दहावा, मराठी विश्वकोश निर्मितीचे मुख्य कार्यालय कोठे आहे? तर मराठी विश्वकोश निर्मितीचे मुख्यालय वाई येथे आहे. प्रश्न अकरावा, पेनिसिलिनचा शोध कोणी लावला? तर पेनिसिलिनचा शोध हा अलेक्झांडर फ्लेमिंग याने लावला. प्रश्न क्रमांक 12, नॅचरल गॅस व गोबर गॅस या दोन्हीमध्ये आढळणारा वायू कोणता? तर मित्रांनो, या दोन्हीमध्ये मिथेन हा वायू आढळतो. प्रश्न क्रमांक 13, डोंगरावर अन्न शिजवण्यास जास्त वेळ लागतो कारण डोंगरावर वातावरणाचा दाब कमी असतो. प्रश्न क्रमांक 14, अन्नपदार्थाची ऊर्जा कोणत्या परिमाणात मोजतात? तर अन्नपदार्थाची ऊर्जा ही कॅलरीजमध्ये मोजतात. प्रश्न क्रमांक 15, वाफेच्या इंजिनचा शोध कोणी लावला? तर जेम्स वॅट यांनी वाफेच्या इंजिनचा शोध लावला. प्रश्न क्रमांक 16, पांढरा रंग हा किती रंगाचे मिश्रण आहे? तर मित्रांनो, पांढरा रंग हा 7 रंगांचे मिश्रण आहे. प्रश्न क्रमांक 17, आम्ल पदार्थाची चव कशी असते? तर आम्ल पदार्थाची चव ही आंबट असते. रक्तगटाचा शोध कोणी लावला? तर मित्रांनो, रक्तगटाचा शोध हा लँडस्टायनर यांनी लावला. मानवामध्ये किती गुणसूत्रे असतात? तर मित्रांनो, मानवामध्ये 46 गुणसूत्रे असतात. प्रश्न क्रमांक 20, दाढी करताना कोणता आरसा वापरतात? तर मित्रांनो, दाढी करताना अंतर्वक्र हा आरसा वापरतात. प्रश्न क्रमांक 21, डॉक्टर APJ अब्दुल कलाम सायन्स सिटी कोठे उभारण्यात येणार आहे? तर मित्रांनो, पटना येथे डॉक्टर APJ अब्दुल कलाम सायन्स सिटी उभारण्यात येणार आहे. देशातील पहिला सहकारी CNG बायोगॅस प्रकल्प कुठे सुरू करण्यात आला? तर कोपरगाव येथे पहिला सहकारी CNG बायोगॅस प्रकल्प सुरू करण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 23, इराणी चषक 2025मध्ये विदर्भ या संघाचा कर्णधार कोण होता? तर मित्रांनो, इराण येथे झालेल्या विश्वचषकमध्ये विदर्भ या संघाचा कर्णधार अक्षय वाडकर हा होता. प्रश्न क्रमांक 24, 500 अब्ज डॉलरची संपत्ती असलेला जगातील पहिला व्यक्ती कोण ठरलेला आहे? तर एलोन मस्क हे 500 अब्ज डॉलरची संपत्ती असलेला जगातील पहिला व्यक्ती ठरलेला आहे. प्रश्न क्रमांक 25, आंतरराष्ट्रीय शिक्षक दिन केव्हा साजरा केला जातो? तर 5 ऑक्टोबर रोजी आंतरराष्ट्रीय शिक्षक दिन साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 26, दिबा पाटील विमानतळाचे उद्घाटन केव्हा झाले? तर 8 ऑक्टोबर 2025 रोजी दिबा पाटील विमानतळाचे उद्घाटन करण्यात आले. प्रश्न क्रमांक 27, विष्णुदास भावे पुरस्कार 2025 कोणाला मिळाला आहे? तर नीना कुलकर्णी यांना विष्णुदास भावे पुरस्कार 2025 मिळालेला आहे. प्रश्न क्रमांक 28, संगीत सूर्य केशवराव भोसले स्मृती पुरस्कार 2025 कोणाला मिळाला? तर अशोक सराफ यांना संगीत सूर्य केशवराव भोसले स्मृती पुरस्कार 2025 देण्यात आला आहे. प्रश्न क्रमांक 29, महाराष्ट्रातील पहिले प्राणी स्मशानभूमीचे लोकार्पण कोठे करण्यात आले? तर मीरा भाईंदर येथे पहिले प्राणी स्मशानभूमीचे लोकार्पण करण्यात आले आहे. प्रश्न क्रमांक 30, भारताचे महान्यायवादी म्हणून कोणाची निवड झाली आहे? तर R व्यंकटरमणी यांची भारताचे महान्यायवादी म्हणून निवड झालेली आहे. प्रश्न क्रमांक 31, भारतातील पूर्णपणे डिजिटल विमानतळाचे उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात आले? तर महाराष्ट्र या राज्यात भारतातील पूर्णपणे डिजिटल विमानतळाचे उद्घाटन करण्यात आलेले आहे.
प्रश्न क्रमांक 32, साहित्य क्षेत्रातील 2025चा नोबेल पुरस्कार कोणाला मिळाला? तर मित्रांनो, लाझलो क्रास्कोहोर्काय यांना साहित्य क्षेत्रातील 2025चा नोबेल पुरस्कार देण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 33, 38वे पक्षीमित्र संमेलन कुठे झाले? तर अमरावती येथे 38वे पक्षीमित्र संमेलन झालेले आहे. प्रश्न क्रमांक 34, वर्ल्ड पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2025मध्ये भारताने किती पदके जिंकली आहेत? तर मित्रांनो, भारताने 22 पदके जिंकली आहेत. ब्रिटनच्या पंतप्रधान भारत दौऱ्यावर आले होते, त्यांचे नाव काय? तर मित्रांनो, त्यांचे नाव आहे केअर स्टार्मर. भारत सरकारची पहिली मेंटल हेल्थ ॲम्बॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर मित्रांनो, दीपिका पादुकोण यांची भारताची पहिली मेंटल हेल्थ ॲम्बॅसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. प्रश्न क्रमांक 37, 38वे पक्षीमित्र संमेलनाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली? तर प्रवीण सिंग परदेशी यांची निवड करण्यात आली होती. प्रश्न क्रमांक 38, 8वी आंतरराष्ट्रीय सौर आघाडी असेंब्ली कुठे आयोजित केली जाणार आहे? तर नवी दिल्ली येथे आयोजित केली जाणार आहे. प्रश्न क्रमांक 39, जगातील सर्वात उंच मोटरसायकलसाठीचा रस्ता कुठे तयार करण्यात आला आहे? तर लडाख येथे तयार करण्यात आला आहे. मित्रांनो, त्या पुलाचे नाव आहेत मिग्ला पास. प्रश्न क्रमांक 40, न्यू स्टार्ट हा अण्वस्त्र करार कोणत्या देशांमध्ये झाला? तर रशिया व अमेरिका या दोघांमध्ये न्यू स्टार्ट हा अण्वस्त्र करार झालेला आहे. प्रश्न क्रमांक 41, संवाद कौमुदी हे वर्तमानपत्र कोणाशी संबंधित आहे? तर मित्रांनो, संवाद कौमुदी हे वर्तमानपत्र राजाराम मोहन रॉय यांच्याशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 42, करा किंवा मरा ही घोषणा कोणी दिली? तर मित्रांनो, महात्मा गांधी यांनी करा किंवा मरा ही घोषणा दिली होती. प्रश्न क्रमांक 43, गुलामगिरी हे पुस्तक कोणी लिहिले? गुलामगिरी पुस्तक हे महात्मा फुले यांनी लिहिलेलं आहे. प्रश्न क्रमांक 44, भारतीय असंतोषाशीजनक असे कोणास म्हणतात? तर मित्रांनो, भारतीय असंतोषाशीजनक लोकमान्य टिळक यांना संबोधले जाते. प्रश्न क्रमांक 45, सन 1938मध्ये हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना कोणी केली? तर मित्रांनो, स्वामी रामानंद तीर्थ यांनी केली होती. प्रश्न क्रमांक 46, 21 डिसेंबर 1909 रोजी नाशिक येथील विजयानंद थिएटरमध्ये इंग्रज अधिकारी जॅक्सनचा वध कोणी केला? तर मित्रांनो, याचे उत्तर आहे अनंत लक्ष्मण कानेरे. प्रश्न क्रमांक 47, न्यायमूर्ती रानडे यांचे जन्मस्थळ कोणते? तर मित्रांनो, न्यायमूर्ती रानडे यांचा जन्म नाशिक येथील निफाड येथे झालेला आहे. प्रश्न क्रमांक 48, महात्मा गांधींचे राजकीय गुरु कोण होते? तर महात्मा गांधींचे राजकीय गुरु हे गोपाळ कृष्ण गोखले हे होते. प्रश्न क्रमांक 49, सुभाषचंद्र बोस यांनी कोणत्या पक्षाची स्थापना केली होती? तर मित्रांनो, सुभाषचंद्र बोस यांनी फॉरवर्ड ब्लॉक या पक्षाची स्थापना केली होती. प्रश्न क्रमांक 50, वंदे मातरम हे राष्ट्रीय गीत कोणी लिहिले? तर मित्रांनो, वंदे मातरम हे राष्ट्रीय गीत बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी लिहिलेले आहे. तर मित्रांनो, हे होते आपले आजचे 50 प्रश्न. असेच प्रश्न दररोज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा. धन्यवाद.